धुळे शहरातील मोहाडी परिसर पुन्हा एकदा हिंसक घटनेने हादरला आहे। अनवर नाला परिसरात जुन्या वादाची खुरापत काढून तिघांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या हल्ल्यात गुलाब पवार, बापजी ग्रुपचे प्रमुख भरत पवार आणि आणखी एक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। माहितीनुसार रात्रीच्या सुमारास काही तरुणांनी अचानक हल्ला चढवत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केलं। हल्लाखोरांनी तलवारीसारख्या धारदार शस्त्रांचा वापर केल्याची माहिती समोर येत आहे। जखमी गुलाब पवार यांनी आरोप केला आहे की पवन आणि किशोर नामक तरुणांनी आपल्या साथीदारांसह मागील भांडणाचा राग मनात ठेवून आमच्यावर जीवघेणा हल्ला केला। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान पीडित पवार कुटुंबाने मोहाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत। आरोपींकडून पैसे घेऊन त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। तसेच वारंवार तक्रारी देऊनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही। उलट स्थानिक राजकीय दबाव टाकून आम्हालाच गप्प बसवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या गंभीर आरोपांमुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे, तर दुसरीकडे आरोपींवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज धुळे। अनवर नाला आणि हे ना पवन किशोर आणि त्यांना पोरे आणि अजून 10-12 जण बाहेर नालायला होतात त्यांनी आणि मवाडी पोलीस स्टेशन त्यांना किसामाय 12-13 लाख रुपये दिले त्यांनी शिल्पा मॅडम आणि अजून त्या पोलीस कोण त्यासले गांजा चरस अफीन गोल्या गर्दबी त्यासाठी तरी त्यातला कोणी काही करत नाही आणि मवाडी पोलीस स्टेशन सांगतच त्या आमना किसामाय आणि शासन परे शासन रामबधाने अवघे आमनाचे म्हणे आमल्या कोणात धाक नाहीये म्हणे असं म्हणेन मला डोका तलवार टाकी तिने रॉड टाका आणि कंबर मागे रॉड टाका तेचली दंडावरी कारण काही नाही होता त्यातली पहिले तथा वस्तीवर जायचं नाही बाईले त्यांना परिवारले बी गाय देण्यात त्यातले बी मार मी आवराले जाऊ तर त्यातली माले बी मार आणि म्हणा दोन म्हणा पोऱ्या म्हणा भाऊ येथले बी मार त्यातली बिना अन्याय न मार त्यातून मला सांगतात तुमले थोडी टाकतो तुमल्या गावला बाहेर आखले देतो असं सांगतात त्या म्हणजे या मंत्री पुढारीच ना त्यातले सपोर्ट आहे त्यामुळे करता त्या सांगतात तर बुवा तुमले गावना बाहेर आखले देतो म्हणा भाऊ म्हणा पोरे मंगल पवार अहो बी त्यातला नातेवाईक ते अहो तो रोज गाड्या लिसन त्या पोलिसातले रोज पोलीस तंगाड्यात फिरत त्या पोलीसली त्यातनावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे म्हणा पोरांना बी आतुकी झाले म्हणा भावना का लागेले म्हणा बी पुरा डोक्याना चित्र झाले त्यातनं कारवाई कंबर डोका असं बेकार लागेले माले त्यातनावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि ते मवाडी पोलीस स्टेशन आम्ही पहिला बी गुन्हा दाखल करायला काय तू ते बी नाही लिहिलं त्यातनी आमनावाला आमना कोणताच काही लिहिली त्यातली एक अर्ज आमले फक्त सांगतात त्या तुमले लिखी राहिनू असं म्हणे सण आमले आखली देतच त्या वरांडे साहेब माले कटे बी झटकाही लागेल होता त्या साहेबले विचारा कटे बी झटकाही लागेल होता माले आरोपी पुरा जमा व्हायला पाहिजे आणि त्यातले कठोर कारवाई करायला पाहिजे त्याच्यावर पुरा म्हणे बाशीले बी मारा होता त्यातनी देतात केस करायला काय तू ते बी नाही लिहिलं त्यातनी मॅडमले बी दाखवला होता आम्ही पहिले घेतो करू सण लगेच त्यातनी नाही करली ना डायरेक्ट लाईन जायले पावर जायले असं करी सण त्यातनी आमले टाळाटाळ करी दिली असं करतात त्या आणि या कठोर कारवाई व्हायला पाहिजे जसं मला परिवारवर कारवाई होईनी तशी त्याच्यावर बी कारवाई व्हायला पाहिजे।